नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि आता 12 वाजता आहे. घरातले सर्व कामं झाले, नळांना पाणी आणलं होतं आणि इथं मी तूप घेतलेलं आहे, तूप ठेवलेलं आहे. तर तूप करून घेतलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले. तर इथं तूप ठेवून दिलं आणि रात्रीची आपली भाजी पडलेली होती, तिचे वडापाव केलेले आहे. आणि माझ्या बहिणीचा मुलगा आला आहे, मग तो म्हणे मावशी वडापावच बनव. तर वडापाव बनवलेला आहे. गुड्या राणी पण इथं खाते. मी केसांना तेल लावलेलं आहे. केसांना म्हटलं रात्री कसं तरी डोकं दुखत होतं माझं, तर उन्हामुळे तर मी केसांना तेल लावलेलं आहे. तर केस धुवायचे, आंघोळ वगैरे झालेली आहे, देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे. फक्त केस धुवायचे बाकी आहे माझे. तर मग मी केस धुणार नंतर जेवण वगैरे करून. तर आता स्वयंपाक करायचाच नाही मला, यांच्यावरतीच मुलांचं पोट भरून जाईल आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा मी स्वयंपाक करणार, काहीतरी खाऊनच घेतात सुट्ट्यांमध्ये. तर चला, प्रेम बी हे खातोय वडापाव आणून देतो तुला. तर त्याला खूप आवडले आणि त्याला माझ्या हातचे वडापाव खूपच आवडतात. तो म्हणे मावशी मग तेच बनवू, पराठे वगैरे काही बनवू नको. तर मग मी सर्वांचे वडापाव बनवून घेतलेले. हां देणार का? देते ना, देणार. मी त्याला वडापाव देते आणि मग बोलते. तर आता संध्याकाळचं आवरून झालेलं आहे आणि मुलांना मी ना गार्डनमध्ये घेऊन जाते. संध्याकाळी स्वयंपाकमध्ये खिचडीच बनवायची आहे मला आणि दिवसभर काम गेलं. मुलं होते, मस्ती करत होते. सोफ्याचे कवर तर मी 3-4 दार साफ केले असतील. तर सर्व आवरून घेतलेलं आहे, मी क्लीन करून घेतलेलं आहे. हे घरात आहे आता. तर मुलांना मी गार्डनमध्ये घेऊन चालली. गार्डन म्हणताना येणार किंवा मंदिरच आहे आणि मंदिराजवळ त्यांनी असे याचे व्यायामचे त्याचे हे लावून दिलेले. तर चला राऊंड मारून येते मी आणि मुलांना बी घेऊन जाते. चला. हां काय आहे खिशात? चला सँडल घाल. काय चॉकलेट घेऊन घ्यायचे आता दोघांनी. वरती लागेल रे तुला. चल निघा. अय कुठे घालतोय उन्हात? तर हे अशाच आरोड्या मारायला लावता आणि घेऊन जाते मी त्यांना. आणि बघा 6 वाजून गेले तरी ऊन आहे, वाटत नाही आहे 6 वाजलेले आहे बॉस. आणि यांनी कूलर चालू केलं, ते घरात आहे ना. आता मुलं चालले बुवा. चला चालताय का नाही? घातली का नाही सँडल? चला. मी मस्त बसली आहे आणि मुलं मस्त एन्जॉय करताय. तुम्हाला दाखवते कसे एन्जॉय करताय. आणि चॉकलेट घ्यायला गेलेले ते, मला एक चॉकलेट दिली त्यांनी. हे बघा गुडिया. आणि आज काही गर्दी नाही आहे, बिलकुल गर्दी नाही आहे. इकडे पण मुलं खेळत आहे. पाय दुखवणार बरं का. आम्ही मस्त मंदिरात आलो आणि ही मॅडम आता नमस्कार करते. ती धुवून टाकलेलं आहे वाटतं ना, धुवून चुवून क्लीन करून घेतात ते पूर्ण. बस पूजा झाली ना, कोणीच नाही आहे मंदिरात. झालं. तर बाहेरून आली आणि इतकं थकल्यासारखं झालंय ना. बाहेर तर इतकं गरम वाटाय ना, खूपच डायरेक्ट भयानक. आम्ही बसलो होतो ना, जशा अशा उन्हा वाफानी गिरायच्या अक्षरशः. सुरेखा येल होती ना, ते येऊन गेले होते. काय रे बरोबर आले होते का तुम्ही? लागले का?
मग कुरकुरेच सापडलं का? आता खिचडी टाकते ना मी. मला मम्मीने दिले होते म्हणून. मला मम्मीने दिले होते म्हणून. उंदरे. मग आता खिचडी खाणार नाही का? खिचडीच करू आपण आता. काय करू मग बाई? तर उद्या करू ना. आज पाव खाल्लेले, मग आज पावच खायचे का? आहेत का वडा? नाही आहेत का हे? संपले. आता उद्या मी पावभाजी करून देईन ना तुम्हाला. गुडिया देवपूजा करते. देवपूजा करते माझी गुडिया राणी. जास्त खाऊ नको, मग जेवण करणार नाही बेटा तू. संपले ना? हो का? चल. काय बी काय देतो ना. हो का? हात धुवून ये. तिथंच बेडशीटला हात नको पुजो. सोप्यानं पूर्ण सोपा पूर्ण घाण करून टाकता तुम्ही. तक्के कुठे, काय कुठे. ते एकमेकांचं नाव आहे, त्याला काय पटकन घेता. तर मला खिचडीच टाकायची आहे. खिचडीच टाकायची आहे. हे कांदे टमाटे कापून देत आहे मला. ते घरी राहिले का करता कामं. ते म्हणे खिचडीची तयारी मी करून देतो, मग खिचडीच टाकायची राहील. तर तेच टाकून देत आहे. तुम्ही टाकणार आहे का? पप्पांना म्हणा तांदूळ आणि ते काढून देऊ का? मग मी पण दिवसभर थकून जाते. खूपच पोरांचं बी आवरावं लागतं. सकाळी पण पूर्ण घर क्लीन करणं, साफसफाई करणं. दिवे घेऊन जा, दिवे लाव. पॅन्ट घाल, पॅन्ट घाल बेटा. पॅन्टच घालत नाही ती, शॉर्टच पॅन्टवरती राहते. आता हलवाई दादा आलेले होते आणि हलवाई दादांनी आम्हाला म्हणजे आम्ही घेतलं त्यांच्याकडनं. येतातच ते आमच्याकडे मंगळवारी आणि विचारतात ते काही घ्यायचं आहे का काही तुम्हाला. तर मी इथं चौथेभर मुरमारे घेतले, अर्धा किलो शेव घेतली, मुलांना पण लागतं उन्हाळ्याचं. आणि इथं पाव घेतले अर्धा किलो पास्ता घेतला आणि बारीक शेव घेतले अक्का. आणि प्रेम काय खातोय ते? काय आहे रे? लागू कसं लागतं? चांगलं लागतंय का? तसंच भिजले जातं, त्याच्यात धागा निघाला. एकच तरी मला लगेच खेळ. तर काय होतं हे असं? तर चला, माझी खिचडी बी टाकली गेलेली इथं. यांनी कापून दिलेलं होतं आणि मी टाकून दिली. दूध बी गरम झालंय माझं, दूध बी गरम करून घे. आणि खिचडी आहे ना थोडी फिक्कटच बनवली. आता उडदाचे पापड भाजून घेते, जेवायला बसतो. चला, भांडे पडलेले आहे माझे. आता थोडेसे चहा पाण्याचे होते ते राहू दिलेले होते आणि आता कांदे टमाटे वगैरे कापून ठेवलेलं होतं यांनी. तर बाकीचे ते भांडे पडलेले आहे. आणि कृष्णाने मॅगी केलेली होती, आम्ही गेलो त्यांनी मस्त मॅगी करून खाऊन घेतलेली आहे. ते पण भांडे त्याचे पडलेले आहे. मी पाहिलं, म्हटलं मॅगी केलेली होती. तर तो म्हणे मम्मी मला भूक लागलेली होती, मग मी मॅगी करून खाऊन घेतली. तर आता आम्ही जेवायला बसतो. तर आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.